नमस्ते। मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण। तस्मै श्री गुरवे नमः। साथियों, वैश्विक भूचाल और स्थानिक हड़कंप इस विषय पर ये सीरीज हम हिंदी में फिर एक बार आने वाले समय में करेंगे, जिसमें भारत का परिप्रेक्ष्य होगा और भाषा भी हिंदी, इंग्लिश और अन्य भाषाओं का भी समावेश इसमें होगा। किंतु फिलहाल वैश्विक भूकंप आणि स्थानिक पडसाद इस नाम से ये सीरीज जो हम मराठी में कर रहे हैं, पुणे का परिप्रेक्ष्य लेके महाराष्ट्र के संदर्भ में उसे जारी रखते हैं। मित्रांनो, आज या सीरीजचा मागच्या वेळेला मी उल्लेख केल्याप्रमाणे समापनाचा हे सत्र आहे। तर मागच्या वेळेला आपण पाहिलं, पूर्ण एक सार घेतलं आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेचं। 8 एपिसोड्सचं सार मागच्या एका सत्रामध्ये घेतलं आणि आज आपण ह्याचं समापन करतो आहोत। मी सुरुवातीला असं म्हणेन मित्रांनो की जोवरी पैसा तोवरी बैसा, किंवा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मनी मेक्स द मेयर गो। पैशा मागे सगळं धावतं, कॅश फ्लोच्या मागे सगळं जिओपॉलिटिक्स, सगळं लोकल पॉलिटिक्स, सगळं सोशिओ पॉलिटिक्स सगळं जातं। असंही म्हणणारे की कुठलीही आयडिओलॉजी अशी नाहीये की जी पॉलिटिसाइज्ड किंवा पॉलिटिकल नाहीये। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवन पद्धतीच्या संदर्भातल्या अनेकाविध विषयांना प्रभावित करत असतात। त्यापैकी घर हा तर फार मोठा विषय आहे, जो आपण इथं घर आणि घरांचा समुच्चय म्हणून समाज किंवा एक प्रभाग आणि त्याचा समुच्चय म्हणून शहर, नगर याच्याकडे पाहतो आहोत नगरायण या विषयाअंतर्गत। तर होणार काय आहे मित्रांनो, डी-डॉलरायझेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल। हा मी जास्त वेळा उच्चारू शकत नाही, तर युट्यूबचा अल्गोरिदम आपल्याला चर्चाच करू देत नाही। पण हे होणार आहे असं म्हणणं चूक आहे, कारण हे होतंय। काही लोकांचं असं म्हणणं होतं की डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्या कारणामुळे हे होणार नाही, पण असं नाहीये। म्हणायला जरी कितीतरी त्यांनी डॉलर म्हणाले आणि किती जरी काही केलं तरी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या ऍक्शन्स या बोलतात। कोण स्वतः असं म्हणेल की माझी करन्सी जी आहे ती तुम्ही खाली पाडा, असं तर कोणी म्हणणार नाही। सो म्हणण्याची पद्धत वेगळी असते, करण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात। तर त्या हिशोबाने सुरू आहे। याच्यावरती बरंचसं विवेचन बरेच लोक करत असतात। आपणही या गोष्टी पाहणार आहोत, कारण म्हटलं तसं या गोष्टींचा एक दूरगामी तर निश्चितच, पण एक बऱ्यापैकी व्यापक असा आपल्यावरती प्रभाव पडत असतो। सो येणाऱ्या काही सत्रांमध्ये आपण ते पाहूया। पण तूर्त आत्ता ही जी आपण सिरीज धरली, वैश्विक भूकंपचं म्हणून आपण जे केंद्र धरतो आहोत, तर त्या अनुषंगाने मला काही 4 गोष्टी आजच्या या सत्रात मांडून ही सिरीज इथं संपवणं आणि मग पुढच्या कामाला लागणं असं हे करणं भाग आहे। सो डी-डॉलरायझेशन मध्ये होणार काय आहे की IT सेक्टर, ज्याच्यावरती प्रामुख्याने विशेषतः पुण्यातली रिअल इस्टेट खूप जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे, तर त्या IT सेक्टरमध्ये बाहेरच्या देशांमध्ये ले ऑफ्स होणार आहेत आणि पाश्चिमात्य देशांमध्ये इंग्लिश स्पीकिंग भाषेमध्ये जे व्यवहार जास्त करून होतात यामध्ये घट होणार आहे। नवीन मार्केट्स जी येणार आहेत ती आहेत रशिया, त्याच्यानंतर वेस्ट एशिया, भारत अर्थातच, साऊथ ईस्ट एशिया आणि आफ्रिका। या क्रमाने हे जे लोक आहेत हे या आता इथून पुढच्या कामांसाठी पैसे देऊ लागतील। ठीक आहे, आता यामध्ये एक मुद्दा समजावून घ्यायचा आहे। आपला जो प्रोडक्शन सुपरवायझर असतो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, लक्षात घ्या त्याचा पगार साधारणपणे 3 ते 5 लाख पर ॲनम अशा घरामध्ये जातो। म्हणजे साधारणपणे एक 25,000 ते 30,000च्या घरामध्ये त्याचा फार तर पगार हल्ली असतो। आणि आता मिनिमम वेजेस ऍक्टमुळे त्याला निदान त्याची एक निश्चिती येऊ लागलेली आहे। वास्तविक IT मधला टीम लीडर हा सुद्धा त्याच कोटीतला एम्प्लॉई आहे, म्हणजे रँकची कंपॅरिझन केली तर। पण त्याचं कसं आहे, त्याला मात्र 8 ते 9 लाख पर ॲनमचा पगार मिळतो। सो तो काही एक प्रमाणामध्ये रिअल इस्टेटचा विचार करू शकतो। आता इथून माणूस चढत जातो। जो प्रोडक्शन सुपरवायझर आहे त्याला प्रोडक्शन मॅनेजर व्हायला जवळपास 8 ते 10 वर्षांचा अनुभव लागतो, आणि तेवढं झाल्यानंतर सुद्धा प्रोडक्शन मॅनेजरचा पगार 10 ते 12 लाख पर ॲनम एवढाच असतो। व्हेअरॅज एका IT मधल्या टीम लीडरला 8 ते 9 लाखापासून ही सुरुवात त्याची जी झालेली आहे, त्याच्यानंतर एक 6 वर्षाच्या अनुभवाच्या जोरावरतीच
तो IT मॅनेजर किंवा IT मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर अशा लेवलला जाऊ शकतो आणि तिथं त्याचा पगार हा चांगला 13 ते 14 लाख पर ॲनम ते 24 ते 25 लाख पर ॲनम पर्यंत जाऊ शकतो. आणि हा खऱ्या अर्थाने आजच्या काळातल्या रिअल इस्टेटचा आपला मुख्य कस्टमर आहे, हे लक्षात घेणं भाग आहे. हा फरक काय आहे आणि हा लक्षात घ्या. हा फरक अशासाठी आहे की हा फियाट डॉलर म्हणजे कुठल्याही वस्तूशी पेग न केलेला, या गोष्टीवरती आपण अधिक चर्चा करू, डिडॉलरायझेशन पुढच्या वेळेला जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा येणाऱ्या काही सत्रांमध्ये. पण फुकटचा डॉलर छापला जातो, जे शी जिनपिंगनी चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार केला की 17 सेंट्सची कॉस्ट येते $100ची एक नोट छापायला किंवा $100 ही करन्सी म्हणून इश्यू करायला. सो हे लोक 17 सेंट्स खर्च करतात आणि $100चा खरा माल किंवा सेवा ही जगभरातनं विकत घेतात. सो असा फुकटचा मिळालेला डॉलर हा छापलेला हा या IT कंपनीजना किंवा या मोठ्या कॉर्पोरेट्सना US मधल्या प्रामुख्याने हा 1%, 2% व्याजदराने त्यांना भांडवल मिळत आलेलं आहे. त्यामुळे तो ते या पद्धतीच्या अति जास्त सॅलरीजनी, फुगवटा असलेल्या सॅलरीजनी देत आलेले आहेत. आता जेव्हा हा फुगा फुटणार आहे त्यावेळेला आपल्याकडे 2 गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे आपल्याकडे इथे बसलेल्या IT प्रोफेशनल्सचे कितीतरी लोकांचे जॉब्स जाणार आहेत, ले ऑफ्स होणार आहेत. ज्यांचे जॉब्स टिकतील त्यांच्या सॅलरीज या बऱ्याच प्रमाणात खाली येणार आहेत. म्हणजे आपण समजा असं म्हटलं की 10 लाख 12 लाखाचा जो हा आहे मॅन्युफॅक्चरिंग मधला प्रोडक्शन मॅनेजर, त्याचा पगार थोडा वाढणार आहे आणि तो साधारणपणे 16 पर्यंत येईल. आणि ह्याचा जो 24 होता IT मधल्या प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्ट मॅनेजरचा 24 लाख, तो खाली येऊन परत 16च्या आसपास येईल आणि दोघं बऱ्यापैकी इव्हन आउट होतील. यात मॅन्युफॅक्चरिंग वाल्याचा पगार वाढायला जाईल वेळ आणि IT वाल्याचा मात्र भस्कन खाली येणार आहे. त्यामुळे आपला जो मेजर कस्टमर सेगमेंट होता ना रिअल इस्टेट मधला, पुण्यामधला, त्याचं फार भस्कन खाली येणार आहे आणि पर्यायी म्हणून जो उभा राहणं जी शक्यता आहे, जो राहील उभा, पण त्याला मात्र वेळ जाणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की येणाऱ्या या काळामध्ये आपला कस्टमर सेगमेंट जो आहे तो खाली येणार आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम पहिला आधी हिट बसणार आहे, इकडे हिट बसणार आहे. पण दुसरीकडे एक गोष्ट अजून घडते. तुम्ही बघितलं तर पुणेभर तुम्हाला होर्डिंग्स जी लागलेली दिसतात ती एलिट, एक्सक्लुझिव्ह, डिवाइन लिव्हिंग किंवा लक्झरी हा तर परवलीचा शब्द झालेला आहे. जो उठतो तो लक्झरी, 2 BHK पासून पुढच्या कशालाही लक्झरी म्हणून त्याची होर्डिंग्स लागतात. आणि लक्झरी मार्केट सेगमेंट जो आहे तो बूम करतोय 35% इयर ऑन इयर ग्रोथ, 40% इयर ऑन इयर ग्रोथ पुण्यामध्ये. भारतभरामध्ये 10% आणि 15%ची ग्रोथ मिळते इयर ऑन इयर. इकडे मात्र 30, 35, 40%ची मिळते. बूम बूम बूमचे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला गुगल सर्च केलं तर बघायला मिळतील. खोटं नाहीये हे खरंच होत आहे. पण ह्याला कारण काय लक्षात घ्या. जे NRIs बाहेर त्यांना ले ऑफ करण्यात आलंय म्हणून भारतामध्ये येणार आहेत किंवा भारतातल्या वाढत्या ऑपॉर्च्युनिटीज बघून भारतामध्ये येणार आहेत, त्यांना कुठेतरी घर घेणं, इन्व्हेस्ट करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी पुणे हा चांगला हब आहे, यात वाद नाही. आणि त्यापायी ही लक्झरी रिअल इस्टेट वाढते. पण बेडकीचा बैल होत नाही मित्रांनो. आणि म्हणजे आज तुम्ही जर बघायला गेलात तर ह्याचं प्रमाण, लक्झरी रिअल इस्टेटचं प्रमाण आणि अल्ट्रा लक्झरीचं प्रमाण हे 6% आणि 3% अनुक्रमे आपल्याला असल्याचं दिसतं. या बेडकीचा बैल होत नाही. एक. दुसरं, हे आयुष्यात एकदा घडणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बघू शकण्याच्या क्षमतेमध्ये 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष या पलीकडची आपली लाईन ऑफ साईट आत्ता असू शकत नाही. तेवढ्या सगळ्या काळामध्ये हे आयुष्यात एकदाच घडणारी ही गोष्ट आहे. सो भव्य सोडत मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमधल्या कंपनीज, बिल्डर्स, दे आर ट्राईंग टू कॅश इन ऑन इट बिग टाइम. आणि का करू नये? सो दॅट इज ऑल राईट. आता तुम्ही जर बघायला गेलात तर अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो, जे 40 लाखाच्या खालचं घर असतं, ज्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर बराच बेनिफिट मिळू शकतो, तर असे जे आहेत त्याचं साधारण प्रमाण आपल्याला दिसतंय 16%. तेही फार जास्त वाढेल असं नाही, कारण ते एक प्रकारचं सॅच्युरेशन, सफिशियन्सी अशा पद्धतीचं इनिशिएटिव्ह आहे. त्यामुळे ते फार वाढेल असं नाही. या पलीकडे साधारण 1 BHK ते 1.5 कॉम्पॅक्ट 2 BHK अशा पद्धतीचं जे मार्केट दिसतं ते साधारणपणे 41% दिसतं. आणि त्यामध्ये प्रेफरन्स हा तेवढंच एक जास्त टॉयलेट, तेवढेच एक थोडीशी बाल्कनी, थोडा जास्त एरिया जर मिळाला तर घ्यावा अशा पद्धतीची टेंडन्सी यांच्यामध्ये पण आहे. पण हे 41% आहे. सो मेजर मोस्ट मार्केट हे आहे 2 BHK कडे सरकणार, जे कॉम्पॅक्ट 2 BHK ते नॉर्मल 2 BHK पर्यंतचं. याच्या पुढे लक्झरी 2 BHK,
कॉम्पॅक्ट 3 BHK 3 BHK वगैरे असे पुढे होतात. याचं प्रमाण 34% घरामध्ये आणि मग उरतात ते परत लक्झरी, अल्ट्रा लक्झरी. सो मित्रांनो, आपण 2 आणि 3 BHKचा आपण जो आतापर्यंत परामर्श घेतला ते करणं पहिली गोष्ट म्हणजे योग्य होतं. दुसरं, आत्ता तुम्ही बघायला गेलात तर लक्झरी आणि अल्ट्रा लक्झरीचं प्रमाण जरी वाढत असलं तरी म्हटलं तसं बेडकीचा बैल होत नाही. डिमांड सप्लाय याच्यामध्ये गॅप किती राहणार आहे हे आत्ता कळू शकत नाहीये. डीडॉलरायझेशन संदर्भातल्या घटना या 2025 मध्ये वेगाने घडणार आहेत. डोनाल्ड ट्रम्पला काही टार्गेट हे 2028च्या आत पूर्ण केलंच पाहिजे आणि जेव्हा त्याचं पुढचं इलेक्शन असेल आणि त्यातही 26 मध्ये त्यांचं एक मिड टर्म इलेक्शन असतं, ते जर त्याला जिंकायचं असेल तर त्याच्या आधी बरेचशा गोष्टी घडवून काही एक सुव्यवस्था, काही एक स्टॅबिलिटी गोष्टींना आणणं भाग आहे. त्यामुळे या गोष्टी घाईनं घडणार आहेत याबद्दल खात्री बाळगा. फुगवलेला फुगा हा फुटतो आणि त्याच्या काही खुणा आपल्याला आतापर्यंत ऑलरेडी दिसायलाही लागलेल्या आहेत. एक म्हणजे ले ऑफ्स, मी म्हटलं तसं होत आहेत, जगभरामध्ये होत आहेत, त्याचे परिणामस्वरूप भारतामध्येही होत आहेत. काही कंपन्या त्यांची रिजनल हेडक्वार्टर्स, काही कंपन्या थोडीशी ग्लोबल हेडक्वार्टर्स आत्ता गप्प बसा करा आणि मग नंतर सांगा की आम्ही शिफ्ट केलं, अशा सगळ्या मोडमध्ये आहेत. जसं मायक्रोसॉफ्टचं युएसच्या बाहेरचं सर्वात मोठं डेटा सेंटर आणि सर्वात मोठी एस्टॅब्लिशमेंट ही हैदराबाद जवळ येते आहे. सो त्याचं त्यांची ऑलरेडी चर्चा झालेली आहे. हे एक उदाहरण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त वेस्टमध्ये असलेली एज्युकेशन सिस्टम, याच्या थ्रू येणारे लोक जे आहेत ते त्यांनी पाहिले आणि अर्न्स्ट अँड यंग सारखी फायनान्स क्षेत्रातली एक खूप मोठी अग्रणी कंपनी यांनी जाहीर करून टाकलं काही वर्षांपूर्वी की एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा आमच्या दृष्टीने महत्वाचा इंडिकेटर राहणार नाही लोकांना एम्प्लॉय करताना. हे एकीकडे. दुसरीकडे अशी उदाहरणं मिळतात. मला नाव मिळालं कीर्ती दातार आणि मिलिंद दातार. मागे मी ऐकलं होतं की हे एक जोडपं आहे जे आयटी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पोझिशन्सना होतं आणि त्यांनी आयटी मधली नोकरी सोडली आणि उसाचा रस विकण्याचा एक व्यवसाय सुरू केला, एक स्टार्टअप सुरू केला आणि त्यामधनं ते आयटी मधल्या पगारापेक्षा त्यावेळेच्याही खूप जास्त पैसे त्यामधनं मिळवू शकले आणि एक चांगलं काम केल्याचं समाधानही घेऊन जाऊ शकले. सो ह्या अशाही गोष्टी आहेत. आपल्याकडे स्टार्टअप इकोसिस्टम प्रमोट केली जाते. याला कारण हे आहे की लक्षात घ्या, गुजरात मॉडेल काय आहे मोठा भाईंचं, हे आंत्रप्रिन्युअर फॅमिलीजचं मॉडेल आहे. तर स्टार्टअप्स प्रमोट करून, आंत्रप्रिन्युअरशिपवाल्या फॅमिलीज प्रमोट करून मुद्रा योजना आणि अशा सगळ्या योजनांमधनं या गोष्टी केल्या जातात. या व्यतिरिक्त नितीन गडकरी मोठमोठ्या आवाजामध्ये सांगतात स्मार्ट विलेजेस करायला पाहिजेत, स्मार्ट विलेजेस करायला पाहिजेत. भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांचा एक मूलमंत्र हे लोक सांगतात अंत्योदय, शेवटच्या माणसाचा जो विकास आहे तो व्हायला पाहिजे. त्यानंतर नगराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलायला गेलात तर PMRDA सारख्या संस्था आणि त्यांची उत्पत्ती ही वाढते आहे. सो एक रिजन घेऊन त्याची डेव्हलपमेंट करणे, ना की फक्त एक छोटं नगर किंवा असं काही. सो नगराचं पण जे आहे विकास या पद्धतीनं होताना आपल्याला दिसतोय. रिंग रोड्सच्या चर्चा बऱ्याच शहरांमध्ये सुरू आहेत. नाशिक सारख्या शहरामध्ये सुद्धा आपल्याला मेट्रो नियोचं एक मॉडेल मागच्या वेळेला मांडण्यात आलं होतं आणि ज्याला देशभरामध्ये साधारणपणे 30 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरासाठी एक आयडियल व्यवस्था मानलं गेलं. अशा गोष्टी घडत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर, मला सांगा, जर ठराविक ठिकाणी जर गोष्टी घडत असत्या तर 4-5 रस्ते एक गोल्डन क्वाड्रिलॅटरल मध्ये भागलं असतं. अख्खी गतिशक्ती योजना, अख्खी भारतमाला योजना, एवढ्या सगळ्याची काही गरज नव्हती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, पण हे केलं जात आहे. याचा अर्थ छोट्या एंटिटीजना एम्पॉवर करण्याचं काम होत आहे. MSMEच्या बद्दल खूप मोठ्या गोष्टी होत आहेत. या व्यतिरिक्त आता हे सगळं जे तुम्ही बघतात याच्यामध्ये काही महत्वाचे परवलीचे शब्द आहेत, लक्षात घ्या. 3 म्हणता येतील आपल्याला मुख्य. एक म्हणजे वी आर एंटरिंग इनटू अ मल्टीपोलर वर्ल्ड. पोलरायझेशन, ध्रुवीकरण कशाचंही करता उपयोगी नाही. त्यामुळे ते कमी ध्रुव तरी वाढवायचे आणि हळूहळू सर्वसमावेशक करत जायचं, ही एक भूमिका आहे मल्टीपोलर. त्याच्या पुढे म्हटलं जातं आत्मनिर्भर, जे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी कितीतरी काळापासून सांगतात आणि त्याच्यावरती कामही सुरू आहे. डिफेन्स सेक्टर, अमका सेक्टर, तमका सेक्टर सगळीकडे सुरू आहे. आणि या पलीकडे जेव्हा S जयशंकरांना विचारलं की इमिग्रेशन जे भारतातनं होतंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तर त्यांनी सांगितलं जगभरामध्ये इमिग्रेशन हे असं काही राहणार नाही. म्हणजे कोणी आपला बेस सोडून दुसरीकडे जाण्याची तशी आवश्यकता राहणार नाही. वी शुड बी लुकिंग ॲट अ ग्लोबल वर्कफोर्स. याचा अर्थ काय की बेस तुमचा पक्का आहे, तात्पुरत्या असाइनमेंटसाठी तुम्ही प्रवास करून येणार आहात.
आणि म्हणून मग विजाची सुविधा, पासपोर्टचं रँकिंग, या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. हे सगळे बदल पण आपण पाहायला पाहिजेत. सो मी एक म्हणेन, एक चक्राकार आपण एक थोडीशी गती जी आहे ती पाहूया आपण. मल्टीपोलर आत्मनिर्भर ग्लोबल वर्कफोर्स लिडिंग टू फर्दर मल्टीपोलॅरिटी आणि सर्वांगीण अशा गोष्टी होत आहेत. एक छोटीशी गोष्ट जर सांगायची झाली जी तितकी सिग्निफिकंट वाटली नसेल लोकांना, मित्रांनो, जुना कार्पेट एरिया आणि रेरा कार्पेट ह्याच्यातला फरक काय माहितीये का? रेरा कार्पेटमध्ये इंटरनल वॉल्सच्या खालचा एरिया सुद्धा जुन्या कार्पेटमध्ये ऍड केलेला असतो. सो जुना कार्पेट प्लस इंटरनल वॉल्सच्या खालचा एरिया इज इक्वल टू रेरा कार्पेट. आता असं का केलंय? याचं कारण आहे की तुमच्या घरातल्या, परिवाराच्या आणि आपण म्हटलं तसं 2.5 तपांच्या संसारामध्ये बदलत्या गरजा असतात. आता या बदलत्या गरजा जर करायच्या असतील तर कितीतरी वेळेला तुम्हाला तुमच्या फ्लेक्झिबिलिटीप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे या इंटरनल वॉल्स काढाव्या लागू शकतात. काही प्रमाणात, थोड्या अधिक अशा कराव्या लागू शकतात. सो हे जर तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला तो वापरायचा एरिया आहे, लक्षात घ्या. सो युजेबल एरिया नीटपणे कॅल्क्युलेट करता येण्यासाठीचे जे बदल, रिफॉर्म्स, जे फॉर्म्युले, जे नॉमनक्लेचर, हे बदललं पाहिजे. या दृष्टीने ही एक बेबी स्टेप म्हणता येईल, जी कोणाच्या लक्षात सुद्धा आली नाही, कोणी त्याची चर्चाही करत नाही. फॉर्म्युला बरेच जण एक्सप्लेन करतात, पण त्याचं कारण काय, त्याच्या मागे काय दिसतं, आपल्याला भूमिका काय दिसते, यावर चर्चा मला तरी झालेली बघायला नाही मिळाली. हे माझं मला समजलेलं आहे, मी तुमच्यासमोर मांडतोय. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, लँड रिफॉर्म्स आपल्याकडे होणं आहे. म्हणजे कितीतरी लोकांनी मला विचारलं, अरे तू काय बोलतोयस, UDPCR नवीन येणार का? डीपी सगळे येतात 2027 पर्यंत तर आहेतच ऑलरेडी, आणि त्यांचं मन बनेल तेव्हा ते करतात. याला काही त्यांचा प्लॅन कधी रिलीज होतो वगैरे याला काही निश्चित टाइमलाईन कमिटेड नाहीये वगैरे वगैरे. तू काय बोलतोयस, एवढे सगळे बदल थोडेच होणार आहेत. UDPCR येऊन काय फार काळ झालेलं नाही, 2020 काहीतरी आसपास आलेला आहे, तो एवढ्यात कसा चेंज होईल? आत्ता शिकता 24 आहे, संपत आलेली असली तरी. मित्रांनो, लँड रिफॉर्म्स आपल्याकडे होणार आहेत, पण लँड रिफॉर्म्स होताना ते असं नाही होत की म्हणजे योजना स्टेप बाय स्टेप येतात, सिक्वेन्शियली नाही होत. म्हणजे एका विशिष्ट भागातले रिफॉर्म्स झाले की मग ते करू असं सिक्वेन्शियल नाही होत. वेगवेगळ्या गोष्टींवरती पॅरलली काम चालू असतं. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत त्याच्यावरती पॅरलल काम चाललेलं आहे. म्हणजे काय, लँड रिफॉर्म्सच्या संदर्भाने काही एक काम सुरू झालेलं आहे. बरोबरीनं आपल्याला ब्युरोक्रॅटिक रिफॉर्म्स लागणार आहेत. म्हणजे थोडक्यात सँक्शन्स, NA, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या अडकतात कितीतरी वेळेला. एक उदाहरण देण्यासारखं म्हणजे ज्याचा इंडेक्स 2 तयार झालेला आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, त्याच रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी तीच गोष्ट ही प्रॉपर्टी कार्डवरती म्युटेट करून द्यायला आपल्याला वेगळं ऍप्लिकेशन का द्यायला लागतं? सो हे जे ब्युरोक्रेसीमध्ये अडकणाऱ्या गोष्टी आहेत, या अडकू नये यासाठीचे रिफॉर्म्स हेही बरोबरीनं येणं आवश्यक आहे. ते नंतर होऊन उपयोग नाही किंवा आधी होई तोपर्यंत बाकीच्या रिफॉर्म्सने थांबायची गरज नाही. सो परत एकदा सांगतो, लँड रिफॉर्म्स हे 3 गोष्टींच्या पॅरलली होत आहेत. एक म्हणजे ब्युरोक्रॅटिक रिफॉर्म्स, दुसरे म्हणजे ज्युडिशियल आणि पोलीस रिफॉर्म्स, जे एकत्रच करावे लागतात कारण ते इंटरट्वाइंड आहेत, म्हणजे एकमेकात गुंतलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड रिफॉर्म्स किंवा ऍग्रिकल्चरशी संबंधित सर्वंकष रिफॉर्म्स. तुम्ही बघितलं तर ब्युरोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या संदर्भात ऑलरेडी परफॉर्मन्स मॅनेजमेंटच्या बद्दल एक पद्धतीची सक्ती आणण्यात आलेली आहे आणि खूप कटाक्षाने हा परफॉर्मन्स मेजर केला जातोय आता. आणि नॉन परफॉर्मिंग लोकांना हटवलं जात आहे किंवा बदल्या केल्या जात आहेत शिक्षा म्हणून किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी. त्याच्यानंतर ज्युडिशियल आणि पोलीस रिफॉर्म्सच्या बद्दल आपल्याकडे ऑलरेडी भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे एक तात्विक दृष्ट्या आणि प्रत्यक्ष कायदे त्यामध्ये असलेले, यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. ऍग्रिकल्चरच्या संदर्भात आपले फार्म लॉज आले होते, पण त्याला खूप विरोध झाला आणि ते मागे घेण्यात आले. त्याची कारणं राजकीय आहेत, जिओपॉलिटिकल आहेत, वेगळी आहेत. पण आता त्यातले जे नियम अधिनियम जे होते याच्या माध्यमातून राज्यांच्या थ्रू हे ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स येत आहेत, येऊ घातलेत. तसेच लँड रिफॉर्म्स येतील, तसेच ओनरशिप मधले NA सिटी लेवलचे जे आहेत तेही येतील. काय होतं, बिग तिकीट आयटम्स, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स हे पहिले घेतले जातात सोडवायला. मित्रांनो, वक्फ अमेंडमेंट बिल हे लँड रिफॉर्म्स मधला असा पहिला बिग तिकीट आयटम आहे जो सध्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे. याच्या पाठोपाठ म्हणजे सरकारी आणि रेल्वेची जमीन ही वाचवणे पहिले आधी हा बिग तिकीट आयटम आहे सरकारसाठी. हे झालं की ह्याच्या पाठोपाठ पुढच्या गोष्टी येत जातील. याचा अर्थ असा नाही की बाकीची विधेयकं किंवा बाकीच्या काही योजना किंवा ही बिल्स ह्याच्यावर बॅकएंड काम चालू नाही असं नाहीये, निश्चित चालू आहे आणि ते योग्य वेळेला आपल्या समोर येईल.
इतके सगळे बदल वर्ष दीड वर्षात कसं शक्य आहे? कसं शक्य आहे मित्रांनो? अगदी शक्य आहे. सरकारकडे, प्रशासनाकडे खूप मार्ग असतात गोष्टी करण्याचे. जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की ज्यांना खरंच गरज नाहीये त्यांनी जर गॅसवरची सबसिडी, कुकिंग गॅसवरची सबसिडी सोडली तर खूप बरं होईल. ज्यांना गरज आहे त्यांना नीटपणे सरकारला सबसिडी देता येईल. सरकारचे बरेच पैसे वाचतील जे इतर जनकल्याणकारी योजनांवरती वापरता येतील. आणि लोकांनी सोडलं. याला म्हणतात मनधरणी. मनधरणी. आता हे एका मनधरणीत भागलेलं काम म्हणून मी उदाहरण दिलं. आता आपल्या रिअल इस्टेट सेक्टरला ज्या गोष्टींनी खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित केलं त्या काळी, कसं का असेना, ती गोष्ट म्हणजे नोटबंदी किंवा डिमॉनिटायझेशन. मित्रांनो, याच्या मनधरणीच्या 3 फेऱ्या केल्या. SIT केली. एकदा सांगितलं की बँकेत जमा करा, एवढासा कमी एक प्रमाणात टॅक्स भरायला लागेल, तुम्हाला एकही प्रश्न विचारला जाणार नाही की कुठून आणले, काय केलं, काय नाही, बाकीचे पैसे तुमचे. तिसऱ्यांदा परत एकदा सांगितलं, टॅक्स रेट थोडासा वाढवला, पण तरी सुद्धा हे सांगितलं की या तुम्हाला प्रश्न नाही विचारला जाणार. त्यातही काही लोकांनी केलं. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर मग एके दिवशी मित्र म्हणून पंतप्रधान उभे राहिले आणि सांगितलं आज रात्री 12 पासून बंद चावटपणा. बरोबर? याला म्हणतात कानधरणी. प्रशासनाकडे अनेको मार्ग असतात मनधरण्या करण्याचेही आणि शेवटी कानधरणी करण्याचेही. वर्ष दीड वर्षात जर हा बदल व्हायचा असेल तर या गोष्टी करता येतात. आता ह्या अशा का करण्यात येतील? मनधरणी करून, कानधरणी करून, पण वर्ष दीड वर्षात या गोष्टी का करायच्यात? याला कारण आहे. बाहेरून बरेच लोक, बऱ्याच कंपन्या, बराच निवेश आणि बरोबरीनं वोकिझम सारख्या त्यांच्या गोष्टी ज्या आपल्याला रोधून ठेवायच्या आहेत, असे बरेच बदल वैश्विक पातळीवरती घडणार आहेत. त्याला आपल्याला सामोरं जायचं असेल तर, आणि भारतीयत्व पुन्हा एकदा नव्याने समजावून घेऊन, स्वतः अंगी बाणवून, त्याचे फायदे स्वतः घेत एक मॉडेल क्रिएट करून जगासमोर शोकेस करणे, ही भारतासमोर म्हणजे शेकडो वर्षातनं एकदा येणारी अशी ही संधी आहे. येत्या 5 वर्षात, म्हणजे 2025 ते 2030, 5-6 वर्ष म्हणा पाहिजे तर, त्याच्यामध्ये येणारी एकमेव संधी आहे. ही आपल्याला घ्यावीच लागणार आहे. ही जर घेतली नाही तर देशाचं नुकसान होईल, म्हणजे आपलंही नुकसान होईल. त्यामुळे हे करावं लागणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल म्हणजे लँड ओनरशिप, माझी ओनरशिप आहे, ओनरशिप लँड आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय मला घेता येणार नाही. निश्चित घेता येईल. तो घेण्यासाठी तुम्हाला मदत करण्यात येईल या ना त्या पद्धतीनं. योग्य पद्धतीचे निर्णय घ्यावे यासाठी तुम्हाला इन्सेंटिव्ह पण देण्यात येईल. या सगळ्या असतात मनधरण्या. आणि मग शिक्षा जेव्हा करण्यात येते त्याला म्हणतो आपण कानधरणी. सो एकीकडे तुम्ही योग्य वागायला तुम्हाला प्रवृत्त केलं जातं, मदतही केली जाते, आणि दुसरीकडे चुकीचं काम केलेला शिक्षाही केली जाते. स्वाभाविक आहे, या 2 गोष्टींनी होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल माझ्या अधिकाराचं काय? कारण ब्रिटिशांनी अधिकार दाखवून बॉर्डर आखले हे मी बोललोच आहे आतापर्यंत. ते आपल्या डोक्यात अजूनही आहे. अजूनही आपलं कॉलनाइज्ड माइंड आहे. आपण अजूनही अधिकाराला दायित्वाच्या वरती ठेवतोय. तुम्हाला अधिकार जाणार का? नाही. तुम्हाला दायित्वाबद्दल अधिक जागरूक केलं जाईल आणि ते योग्य दायित्वाप्रमाणे तुम्ही करावं यासाठी इन्सेंटिव्हाइज केलं जाईल. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की येत्या काळामध्ये हे बदल होणार आहेत, खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि हे बदल आत्ता जे तुम्ही शॉर्ट टर्म प्रोजेक्शन्स, मिड टर्म प्रोजेक्शन्सच्या नावाखाली 2025 मधले रिपोर्ट्स, 2026 साठीचे रिपोर्ट जे तुम्ही पाहतात, 26चे बाय द वे फार कोणी देताना पण मला दिसत नाहीये, 25चेच रिपोर्ट्स देत आहेत, क्वार्टर ऑन क्वार्टर रिपोर्ट्स देत आहेत, इयर ऑन इयर कमी देत आहेत. आणि इयर ऑन इयर 2026 पर्यंतचे तर फार कमी लोक देत आहेत, कारण आत्ता उद्देश वेगळा आहे. या सगळ्याला रिअल इस्टेट सेक्टर कबूल होईल का? यामध्ये त्यांना कसं चालेल की त्यांनी आज बनवलेली BHK घरं हा माल त्यांच्याकडे पडून राहील समजा, आणि बाकी दुसऱ्याच पद्धतीची घरं कोणीतरी मागेल, किंवा त्यांनी लक्झरी बनवलं आणि प्रत्यक्षामध्ये मिडल क्लासवाले लोक जास्त घरं घ्यायला आले का तर मॅन्युफॅक्चरिंग मधल्या सॅलरीज सुधारल्या. सो मागणी होती आहे सफरचंदांची आणि समोर हे लोक देत आहेत संत्री, तर असं कसं चालेल? आणि मग ही अशी सिच्युएशन कुठले बिल्डर लॉबी स्वतःवरती ओढवून घेईल? मित्रांनो, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कुठल्याही बिझनेस करणाऱ्या कम्युनिटीला, आणि त्या अर्थाने आज आपण आता बिल्डरांची कम्युनिटी, रिअल इस्टेट कम्युनिटी असं आपण त्याला म्हणूया, रिअल इस्टेट इंडस्ट्रीयल कम्युनिटी, रिअल इस्टेट इंडस्ट्रीची कम्युनिटी,
ज्याला आपण बिल्डर लॉबी असं म्हणतो, म्हणून मी थोडा लूजली पण हा शब्द आता तुर्त इथे वापरतोय समजायला सोपं जावा म्हणून. या लोकांना कुठल्याही सेक्टरमध्ये, ऑटोमोबाईल असो, केमिकल असो, काही असो, तसंच रिअल इस्टेटमधल्यांनाही पहिली गोष्ट म्हणजे आपला धंदा टिकायला हवा असतो. कोण चुकीच्या दिशेनं जाऊन आपला अख्खा धंदा पुढच्या येणाऱ्या काळामधला धोक्यात घालेल, कोण अशी लॉबी असेल ज्याला आज बदल करावा लागणार आहे हे कळतंय, पण त्याचे परिणाम पुढचे 50 वर्ष आपल्याला किमान छान पद्धतीने उपभोगता येतील हे कळतंय आणि तो बदल करणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, हे चित्र बघू शकतायत सगळे, ते सगळेजण यामध्ये तयार आहेत. मग हे काय करतायत, हे 25चे रिपोर्ट्स देत आहेत, लक्झरी म्हणून सगळीकडे होर्डिंग्स लावतायत आणि आत्ता जी संधी आहे ती पहिले कॅपिटलाइज करू पाहतात आणि त्याच्या पुढे जाऊन ते योग्य मार्गालाच येणार, जी आपण डिस्कस केलेली फॅमिली होम्स आहेत. सो मित्रांनो, प्रशासन, बिल्डर लॉबी हे सगळे यामध्ये इन आहेत. आत्ता जे रिपोर्ट्स येत आहेत ते शॉर्ट टर्म मधले सगळे रिपोर्ट्स येत आहेत ज्याच्यामध्ये बूम 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 सांगितलं जात आहे, पण पुढे जाऊन ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी आजच तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, सो दॅट तुमचे रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले निर्णय तुम्ही योग्य पद्धतीनं घेऊ शकाल. आता यामध्ये तुम्हाला आज हे निर्णय घ्यायचे आहेत का, किंवा हे कसं कधी घडणार आहे, मी 2027 ते 2030 मध्ये या पद्धतीच्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतील, अधिकाधिक प्रमाणामध्ये इन्क्रीजिंगली होताना दिसतील असं तुमच्यासमोर म्हटलेलं होतं. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगू द्या की साधारणपणे मी मुळामधलं माझं जे प्रोजेक्शन केलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प निवडून यायच्या आधीच्या काळामधलं, ते होतं की 2027च्या कॅलेंडर इयरचे मधले 2 क्वार्टर्स म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर यामध्ये येणारे जे 2 क्वार्टर्स आहेत, साधारणपणे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये सप्लाय जास्त, डिमांड कमी, किंवा हे संत्रा आणि सफरचंद अशा पद्धतीच्या गोष्टी, म्हणजे एकीकडे व्हॉल्यूम दुसरीकडे व्हरायटी, या दोन्हीमध्ये कुठेतरी गडबड होणार आहे. प्राइसेस थोड्या खाली येतील किंवा हवी ती इन्व्हेंटरी मिळणार नाही, डिमांड थकून राहील, अशा काही गोष्टी, एक थोडंसं ज्याला डिस्रप्शन म्हटलं जातं तसं येऊ शकतं. आणि ह्याला मी एक टॉलरन्स रेंज ठेवलेली होती, -1 क्वार्टर आणि +2 क्वार्टर्स. पण आता डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर कदाचित गोष्टी जास्त घाईनं सुद्धा होऊ शकतील असं एक चित्र दिसतं आहे. असं बरेच एक्सपर्ट्स सांगतायत की घाईनं गोष्टी घडू शकतील आणि त्यामुळे मी रेंज जी ठेवतो आहे ती +-2 क्वार्टर्सची ठेवतोय. सो 2026चा शेवटचा क्वार्टर, ऑक्टोबर ते डिसेंबरचा 2026चा क्वार्टर, त्याच्यानंतर 27चा पहिला क्वार्टर मार्चपर्यंतचा, हे पण मी टॉलरन्स रेंजमध्ये घेतलेले. पण मुख्य माझं अजूनही म्हणणं असं आहे की साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर 2027 मध्ये काही एक डिस्रप्शन येऊ शकतं आणि तिथून पुढे आपण साधारणपणे फॅमिली होम्सच्या दिशेने हळूहळू जाताना आपण दिसू 2030 पर्यंत नक्की. मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे निर्णय घ्यायचे ते आजच्या बूम बूमच्या मागे लागून किंवा कुठल्या तरी एक कॉलोनियल माइंडसेट आपला जो आहे त्यामधनं BHK नावाची गुलामांची घरं त्यामध्ये इन्व्हेस्ट करून अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे आहेत का थोडं थांबून नीटपणे बघून अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे आहेत. आपल्या होणाऱ्या रिडेव्हलपमेंट्सच्या संदर्भामध्ये बिल्डर्सकडनं कशा पद्धतीच्या प्लॅन्सची आपण अपेक्षा करणार आहोत, यथा डिमांड तथा सप्लाय हे प्रिन्सिपल किती नीट समजावून घेणार आहोत, ह्या गोष्टींवरती आपलं भवितव्य आणि आपल्या पुढच्या 1.5 पिढीचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही आज हा थंबनेल पाहता आहात. तुम्हाला काय हवंय, मन धरणी की कान धरणी? मित्रांनो, वैश्विक भूकंप आणि स्थानिक पडसाद या सब सिरीजचा हा शेवटचा एपिसोड किंवा समापनाचं हे सत्र होतं. त्याबद्दल तुम्ही जोडले गेलात आणि आतापर्यंतचे कुठलेही एपिसोड जर तुम्ही मिस केले असतील तर ते आवर्जून पहा, नाहीतर वर्षभराने तुम्ही नक्की मागे वळून पाहाल, यात मला वाद नाही. हे सत्र, त्यानंतर ही अख्खी सब सिरीज, त्यातला कुठलाही एपिसोड, या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही टिप्पण्या असतील, कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून लिहा. हे विवेचन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन्स म्हणा. या सगळ्यांनी युट्यूबच्या अल्गोरिदममध्ये हा चॅनल पुढे येणे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणे याला मदत होते आणि त्यामुळे माझं इतर काम सांभाळून मी हे जे धर्मदाय गोष्ट ही करतो आहे त्याला तुम्ही मला प्रोत्साहन देऊ शकता. या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही प्रश्न, समस्या, मतं
असे काही असतील आणि तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर कॉल आणि व्हॉट्सॲप या दोन्हीच्या माध्यमांसाठी आमचा एकच नंबर आहे, तो सांगतो 9975063139. परत सांगतो 9975063139. अवश्य संपर्क साधा, संवाद साधा, कारण म्हटलंच आहे वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.